नाहीये. मी टेरेसवर पण बघितलं आता तिथे पण नाहीये. ए रेवती कुठे आहे? हो, रेवती सकाळपासून घरात दिसल्या नाही. एक मिनिट पॅनिक होऊ नका, मी फोन करतो. लागलाय. उचलत नाहीये. अरे देवा, माझी रेव कुठे गेली? तू थांब ना, शांत हो आई. मैत्रिणींकडे गेली असेल ती, आपण विचारूया ना. कोणाकडे नंबर आहे का मैत्रिणींचा? मला नाही वाटत ती मैत्रिणींकडे असेल. हं? तुम्हाला काही सांगून गेल्या का त्या? मला सांगून नाही गेली ती, पण जे काही बाबांच्या बाबतीत घडतंय त्याच्यामुळे काल ती खूप डिस्टर्ब होती. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की रेवती हे सगळं असं नाहीये, पण तिचं म्हणणं होतं की नाही, बाबा असं वागूच शकत नाही, बाबांनी काहीच केलं नाही, बाबा निर्दोष आहेत आणि आपल्या सगळ्यांचा गैरसमज झालाय. खरं तर मला ना वेगळीच भीती वाटतेय. रेवती बाबांकडे गेली नसेल ना? असं का वाटतंय तुम्हाला? रेवती त्या बाबाकडे का जातील? अहो, तुम्ही जरा मला फोन लावून द्या ना. धर लाव. उघडून द्यायचा ना. हो, हॅलो, रेवती कुठे आहात तुम्ही? मी इथे दत्तो बाबांकडे आले. काय? तुम्ही त्या बाबाकडे काय करताय रेवती? तुम्हाला माहिती ना तो माणूस फसवाय ते. हॅलो रेवती, तुम्ही का गेला तिकडे? ए बास ग वहिनी, बास झालं. मी ना आता तुझं काहीही ऐकणार नाही. रेवती प्लीज ऐका माझं. प्लीज तुम्ही घरी निघून या. काय ऐकत नाही ते? ए हॅलो, आत्ताच्या आत्ता निघायचं, घरी यायचा, ऑफिसला आग लावीन मी. तू असं काहीही करणार नाहीयेस दादा, आणि माझ्यापर्यंत ना पोहोचण्याचा प्रयत्नही करू नका. मला प्लीज जगू द्या. ए रेवती ऐक ना, मला चिडायला लावू नकोस हा. तू कशाला गेलीस तिथे? मी इथे बाबांची दीक्षा घ्यायला आले. काय दीक्षा? अगं रेवती तुला कळतंय का तू काय बोलतेयस? अगं कसली दीक्षा? तो बाबा कसा आहे माहित नाहीये का तुला? काय बोलतेस तू? काय समजायचंय ते समजा, पण आता माझी वाट ना अजिबात बघू नका, कारण मी परत घरी येणार नाही. आणि दत्तो बाबांनी ना मला वचन दिलंय की ते एखादा चांगला मुलगा बघून माझं लग्न लावून देतील. अरे तो बाबा लग्न नाही, तो बाबा. ए आई बोल हिच्याशी, मी मारून टाकी ना हिला. हो रेवू, अगं कशाला त्या बाबाकडे गेलीस? तो फसवा बाबा आहे ना. आई माझं ठरलंय, सो प्लीज मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि मला इथेही घ्यायला येऊ नको. मी अजिबात घरी येणार नाही. रेवू, असं करू नकोस ग. अगं वेळ लागले का तुला? अगं काय करणार आहेस तिकडे राहून? त्या बाबाने ना करणी केली आहे तुझ्यावर, पण आम्ही तसं होऊ देणार नाही रेवू, लक्षात ठेव. आई बास, मी सांगतेय ना, कोणीही मला फोर्स केलेला नाही आणि मला तेवढं समजतं. मी मॅच्युअर आहे आणि मला यापुढे काही बोलायचंही नाहीये, कारण माझा हा डिसिजन फायनल. रेवू ऐक. रेवू, हॅलो रेवू. आई आई प्लीज सावरा स्वतःला, असं करू नका आई. अनो, माझ्या रेवूला परत आण ग त्या दत्तो बाबा माझं. आई आम्ही आहोत ना, आम्ही घेऊन येऊ. आम्ही आहोत ना, मी दादा या, आम्ही आहोत ना, आम्ही घेऊन येऊ तिला. आपण पोलीस कंप्लेंट करूया. चल. नाही अहो ऐका ना, पोलिसांना सांगून काही उपयोग होणार नाही. पोलिसांनी सोडलंय ना त्या बाबांना, आणि रेवती स्वतःच्या इच्छेने गेल्यात, त्यामुळे पोलीस काही करू शकणार नाही. काय आपण नुसतं बसून राहायचंय का? नाही, आपण नुसतं बसून नाही राहायचंय. अहो आपण आत्ताच जाऊया त्या दत्तो चल बाबाच्या चल चल लगेच चल. ए ते आमदार साहेबांचा फोन आहे. हॅलो, नाही अहो आत्ता नाही झालंय का, एक महत्व काम होतं मा. ठीक आहे येतो मी, लगेच येतो. काय काय म्हणाले ते आमदार? त्यांनी आता लगेच बोलवलंय ऑफिसला.
आणि तुम्ही हो म्हणालात त्यांना? मग काय म्हणू, आमदार आहे तो. अहो पण तुम्हाला माहितीये ना, तो आमदार त्या दद्दूबाबांच्या ओळखीचा आहे. त्याचा पैसा किंवा त्याचं काम नकोय आपल्याला. तेलंगला जे पैसे दिलेत ना ते त्या आमदाराकडून घेतलेत. त्यांनी जर परत मागितले तर कुठून आणून देणार आहे मी? जावंच लागेल. आवी आवी आवी, एक मिनिट. तू आमदारांच्या ऑफिसमध्ये जा, मी अनुबरोबर दद्दूबाबांकडे जातो. देवा, काय काय घडतं आपल्या घरात? ही मुलगी आता कुठे पळून गेली? आई आता आपण लोकांना काय उत्तर द्यायची? आणि नतलगाने प्रश्न विचारले तर? वहिनी, अरे चक्कर. काय झालंय? चक्कर येते. दादा थांबा थांबा. हो हो, पाणी टेन्शनमुळे. पाणी वहिनी, वहिनी, पाणी पाणी घ्या तुम्ही. एक बरं वाटतंय? हा चक्कर करते. दादा ऐका ना, तुम्ही ना आईंसोबत आणि सीमा वहिनीसोबत इकडेच थांबा. मी आणि पिहू जातो रेवतीला आणायला. काय वेळ लागलाय का? माझी बहीण त्या बाबाकडे ऑलरेडी. आणि आता तू म्हणतेस की बायको आणि मुलीला पण मी पाठवू? अहो ऐका ना, तुम्ही नका काळजी करू. काही झालं तरी रेवतीला मी घरी परत घेऊन येईन. चल चल चल, अनु, आम्ही येतो. जा माझ्या रेवला परत घेऊन. मला आमदारांकडे जायचं. आई, बाबा पाणी घ्या. कणसे, थोडक्यात वाचलोय आपण. तुझ्या त्या बायकोच्या करामती वेळीच तुझ्या लक्षात आल्या म्हणून बरं, नाही तर चांगलेच लटकलं असतं. पण बाबा, ती अनुप्रिया जाम हुशार निघाली. कसलं प्लॅनिंग केलं होतं तिने. अरे पण काय उपयोग झाला त्याचा? बसलोय ना मी इथे माझ्या ऑफिसमध्ये एसीची हवा खात. बाहेर बघ, माझे भक्त किती जल्लोष करतायत, मिठाया वाटतायत. आणि ती अनुप्रिया बसलीये तिकडे रडत. कणसे, या बाईला असा सहजासहजी सोडणार नाही मी. आणि आता तर काय, हुकुमाचा एक्का आलाय माझ्या हातात. त्या एक्क्याचा वापर करून अनुप्रियाला कसा बर्बाद करतो ना मी, ते तू बघशीलच. काय रे, तो माझा हुकमाचा एक्का कुठे आहे? रेवती, जा तिला आतमध्ये पाठवून दे जा. कणसे, नीट लक्ष ठेव. ती 150 आणि अनुप्रिया कधीही इथे येऊ शकते. ती आत येता कामा नये, कळलं? हो बाबा. आणि जर का काही गडबड झाली ना, तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नाही. नाही ना बाबा, गडबड नाही होणार. हे आधी मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. ताबडतोब तुझ्या बायकोला डिवोर्स देऊन टाकायचा. बाबा, अरे तुझ्या आणि माझ्या पोटावर पाय द्यायला निघाली होती ती. हे इतक्या सहजासहजी विसरू मी? काही झालं तरी तुझ्या बायकोला डिवोर्स द्यायचा. पण बाबा, बायकोशी बोललो मी, तिला समजावलं. ती परत असं नाही करणार, खरंच. आणि बाबा, माझ्या मुलीचा, राधाचा थोडा तरी विचार करा. ती शाळेत जाते, तिचं पूर्ण आयुष्य बाकी आहे आता. प्लीज बाबा, प्लीज. जा, माझी नोकरी सोड आणि कुठेतरी चिल्लर पगाराची नोकरी काढ. निघ. नाही बाबा, मी तुम्हालाही सोडू शकत नाही आणि नोकरीही सोडू शकत नाही. असं करू नका बाबा, प्लीज. मग बायकोला डिवोर्स नक्की देणार? आता जा आणि त्या रेवतीला आतमध्ये पाठवून दे. हो बाबा. अनुप्रिया, तुझ्या नवऱ्याला आणि नंडेला मी असं अडकवलंय ना की आता त्यातून ते कधीच बाहेर येऊ शकत नाही. तू कितीही धडपड केलीस ना तरी आनंदी आनंद. या पाटकर या, बसा ना. काय घेणार? चहा, कॉफी, सरबत? नाही, काही नको. घ्या हो. सरबत तर तुम्ही घेतलंच पाहिजे. वातावरण तापलंय ना, नाही का? खूप गरमागरमी झाली काल, अख्ख्या शहराने पाहिली.
बघतांनी पाहिली, मी पण होतो की तिथं. आणि आपल्याला हे काय पटलेलं नाही बाबा. पाटकर, मी तुम्हाला पहिल्या भेटीतच सांगितलं होतं की बाबा आपले खास आहे आणि आपल्या खास माणसाला त्रास झालेला आपल्याला आवडत नाही. यावेळेस सोडवलंय मी बाबांना. पण पुढल्या वेळेला असा काही प्रकार घडला ना तर खपवून घेतलं जाणार नाही. आता तुमच्या बायकोवरती 2 कोटीचा आबरू नुकसानीचा दावा ठोकतायत बाबा. ओ पाटकर, ऐकू येत आहे ना? जरा आवरा तुमच्या त्या बायकोला, नाही तर 2 कोटी भरायला तयार व्हा. अनु तर बाबांच्याच ऑफिसला गेली. नाही 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 नाही, मला तिला थांबवावंच लागेल. चला निघा. आणि आपण निघालोय खरं, तर मला खूप टेन्शन आलंय. तो माणूस साधा नाहीये, तो खूप डेंजर माणूस आहे. त्याने आपल्याला काही केलं तर? ते भक्त असताना तो बाबा आपल्याला काही करू शकणार नाही. मला रेवतीचं टेन्शन आलं. रेवती आपल्यासोबत परत यायला तयार नाही झाल्या तर? खरंच गाई, मग काय करायचं? काही नाही, बघूया त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करूया. आणि माझी खात्री आहे पिऊ, मी त्यांच्याशी बोलले ना तर त्या माझं नक्की ऐकतील. फक्त ते बाबाची माणसं, त्यांनी आपल्याला आत जाऊ दिलं पाहिजे ना, त्यांना भेटता आलं पाहिजे. भेटताच आलं नाही तर काही नाही, बघूया, होईल सगळं नीट. हो. बाबा नमस्कार करते. आनंदी आनंद, आनंदी आनंद. अगं तू उभी का? बैस बस. रेवती, मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. अगं तुझ्यासारखी शिष्या लाभली हे माझं भाग्यच. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझं भलंच करीन. असा नवरा शोधून देईन तुला की तुझ्या सगळ्या मैत्रिणी तुझा हेवा करतील. असं सुख मिळवून देईन मी तुला. थँक्यू बाबा. माझ्या घरच्यांचा इतका विरोध असूनही तुम्ही मला शिष्य बनवून घ्यायला तयार झालात, हे मी माझं भाग्यच समजते बाबा. थँक्यू. अगं तुझ्यासारखी शिष्या लाभली हे मी माझं भाग्य समजतो. बर, आता दीक्षा घ्यायची का आपण? हो बाबा. आनंदी आनंद, आनंदी आनंद. घे, हे दिव्य जल आहे. बाबा याची चव जरा वेगळी लागतीये. अगं दिव्य जल आहे हे. चव जरी वेगळी लागत असली ना तरी मन आणि शरीर शुद्ध करतं ते. बघ, आता तुला थोड्याच वेळात एक वेगळी अनुभूती येईल. आजूबाजूचं सगळं धुसर दिसायला लागेल तुला. का माहिती? कारण आपल्याला ह्या जगाला विसरायचंय रेवती. हं?
बाबा कसं तरी होतंय. डोळे मीट आणि आत स्वतःच्या मनात डोकाव. सगळ्या जगाला विसर. डोळे मीट रेवती आणि बाकी सगळं माझ्यावर सोडून दे. डोळे मीट. आनंदी आनंद, आनंदी आनंद. हो अनुप्रिया मॅडम, कुठे निघालात? मागे वा. ए गप्प बस, तू आम्हाला थांबवू शकत नाही. खूप झाला, खूप तमाशा केलात तुम्ही. निघा इथून. माझ्या नंदेला इथून घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. कुठे आहे रेवती? तुझ्या त्या बाबांनी इकडे कशाला बोलवलंय ना हे मला चांगलंच माहिती. ओ, तिला इथे कोणी बोलवलं नाही, ती स्वतः इकडे आली आहे, समजलात? त्या बिचारीला लग्नाची आशा दाखवली. ते बोलून तुम्हाला काय तिचा गैरफायदा घ्यायचा आहे ना? मला सगळं माहिती आहे कणसे, पण मी हे होऊ देणार नाही. अरे तू आणि तुझा तो बाबा ना नालायक नीच माणसं आहात तुम्ही. तुम्हा दोघांना ना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. बस झालं, बस. आवाज खाली. हे बघा, बाबा आमचे गुरु आहेत आणि आमच्या गुरूंच्या ऑफिस मध्ये येऊन तुम्ही अशी भाषा वापरता, दादागिरी करतात. ते दार उघड, नाही तर दार फोडून आत जाईन मी. बस झालं. बघतो हीच ती बाई जिने आपल्या बाबांविरुद्ध खोटे आणि घाणेरडे आरोप केले. सगळे आरोप तर खोटे सिद्ध झाले. अजून काय पाहिजे हिला? बाबांची बदनामी. अरे ताई, तुम्हाला कळत कसं नाहीये? तो बाबा नीच आहे, फसवा आहे, खोटारडा आहे तो. बस झाला. कधीपासून बघते आमच्या बाबांबद्दल काय पण बोलते. सगळ्या जगाने बघितलं की तुम्ही आमच्या बाबांवर आरोप केले होते ना, ते सगळे खोटे ठरले. कशा तोंडावर पडल्या, तरी पुन्हा इकडेच आलात. ताई माझं प्लीज ऐका. माझी नणंद इकडे आली, ती घरी यायचं नाव घेत नाहीये. इथे आलेल्या प्रत्येकाला इथून जावंसं वाटत नाही. आणि जर का ती तिच्या मर्जीने इथे आली तर तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही तसं नाहीये. त्या बाबांनी खोटी आशा दाखवली आहे तिला लग्नाची, म्हणून आली आहे ती इकडे. बाद झालं. आमच्या बाबांविरुद्ध आम्ही एक शब्दही ऐकून घेणार नाही. तुम्हाला पटत नसेल ना तर निघा इथून, पण बाबांबद्दल वाईट साईड बोलू नका. इकडचं पवित्र वातावरण खराब करू नका. का विश्वास ठेवताय ह्याच्यावर आणि त्या बाबावर? बघितलं, या बाईला इतकं समजवलं तरी बोलायची थांबतच नाही. या आशा ऐकणार नाही. त्यांना बाहेर काढा, बाहेर काढा ना, please. बाहेर काढा ना. अरे ऐकून तर घ्या. तुम्हाला कळत कसं नाहीये? तो बाबा आहे ना, तो फसवा आहे, लबाड आहे, तो नीच आहे. तो तुमचा गैरफायदा घेतोय. ताई कळत का नाहीये तुम्हाला? सोडा 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 सोडा. ऐका ना, माझी नणंद आत्या, मला आज जाऊ द्या. ऐक जाऊ दे, आपण घरी जाऊया चल. पण पिऊ, रेवतीला इकडे सोडून कसं जायचं? मी नाही त्यांना इकडे एकटं सोडलं. आई मला कळतंय, पण हे सगळे चिडलेत बघतेस ना तू. ऐक माझं, शांत हो, आपण जाऊया. तुमच्या मिस्टरांचा फोन आहे, घ्या. हॅलो अविनाश. अविनाश ऐका ना, तुम्ही लगेच इकडे या. रेवती इकडेच आहे, त्या निघत नाहीयेत. आपण त्यांना बाहेर काढू इकडून. तुम्ही या ना इकडे प्लीज. हॅलो हॅलो अविनाश, बोला ना तुम्ही. हॅलो अविनाश, काय झालंय? अवि, तुम्ही येताय ना इकडे? नाही. नाही म्हणजे काय? अविनाश तुम्हाला कळतंय का? रेवती इकडे आहे त्या बाबासोबत. त्यांना काही केलं तर
आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तुम्ही ऐकताय ना? हॅलो अविनाश. हो मी ऐकतोय पण मी नाही येऊ शकत आहे. बाबांनी आपल्यावर 2 कोटीचा आबरू नुकसानीचा दावा ठोकतील अशी धमकी दिली आहे. काय? पण तुम्हाला कसं? मला ते आमदार भोसलेने सांगितलं हे सगळं. तू सांग ना कुठून आणायचे मी 2 कोटी? अविनाश ऐका ना, अशी हार मानू नका. तुम्हाला शपथ आहे माझी. आपण करू काहीतरी, काढू काहीतरी मार्ग, आणून कुठून तरी पैसे. काय करू शकणार आहे आपण काहीही करू शकणार नाही होते. कळतंय का तुला? आपण यात पूर्ण अडकलोय अनु. 2 कोटी नाही आणू शकत आपण. नाही अविनाश नाही. ऐका ना, आपण करू काहीतरी. आपण रेवतीला इकडून बाहेर काढू आणि त्या बाबाला जन्माची अद्दल घडू. ओ पाच झालं. पिशवी आहे का? दत्तो बाबा की, दत्तो बाबा की, दत्तो बाबा की, दत्तो बाबा की, दत्तो बाबा की. बाबा आता बिझी आहे. नंतर बाबा तुम्हाला दर्शन देतील. या नंतर भेटा बाबांना. नंतर दर्शन होईल बाबांना. या अर्जंट काम आहे. अनुप्रिया, फार बरं वाटलं तुला इथे बघून. ए तुझ्या तुझ्या लक्षातच आलेलं नाहीये माझ्या भक्तांची ताकद किती आहे ते. इथे फक्त मी बोलणार आणि तुम्ही ऐकायचं. आतापर्यंत तुझ्या लक्षात आलंच असेल. तू तुझ्या नंडेची काळजी कर. तुझी नणंद माझ्या ताब्यात आहे. ती जर घरी सुखरूप परत यावी असं वाटत असेल ना तर 2 करोड रुपये घेऊन इथे ये. कळलं? मला सांगते बाबा